एरियातले झोलर ज्वेलरवाले कसे असतात तुम्हाला सांगतो. आधी तुम्हाला सोनं घ्यायचं पण नसेल तरी बोलवतील. अहो काय साहेब तुम्ही आले नाही घरी, या ना डिस्काउंटमध्ये देऊ सोनं, पैसे नसतील नंतर द्या, सोनं तर बनवून घ्या, पोरीचा वाढदिवस आहे, पोराचा हे आहे. अहो बायकोला काहीतरी मंगळसूत्र बनवा गळ्यातलं, मस्त वाटेल, वहिनींना मस्त दिसेल. आईला हे नाही बनवलं तू, अरे बळ्यातलं बनव ना, असे तुम्हाला डायलॉग देऊन तुम्हाला हे लोक कर्जबाजारी करतात आणि तुम्हाला काही करून हे ॲग्री करतात आणि 24 केडियम नकली हॉलमार्क मारून देतात. 24 आणि रेट पण काय लावतात 24 कॅरेटचा. 24 कॅरेट म्हणजे प्युअर सोनं. बिस्किट त्याचा रेट तुम्हाला लावतात. ज्वेलरी 24 कॅरेटमध्ये बनत नाही, 22 कॅरेटमध्ये बनते, बरोबर. तर 22 कॅरेट विथ हॉलमार्क, तो पण कुठचा हॉलमार्क, BIS हॉलमार्किंग करून घ्या, ती पण 22 कॅरेटच्या सोन्यावर. आणि 18 कॅरेटच्या सोन्यावर पण त्याची स्टॅम्प गव्हर्नमेंटचं भेटतो. तर तुम्हाला हे मनवतील, तुम्हाला ते येडा समजतील. तुमच्या आई वडिलांना जुन्या काळात त्यांनी खूप येडं बनवलं. ज्वेलरवाले जे ज्वेलर होते त्यांनी खूप आपल्याला येडं बनवलं आहे, आपल्या आजोबांना वेडं बनवलं आहे, सोनं नकली दिलं आहे आपल्या लोकांना, खूप सारे हे कांड केलेले आहेत. पण आता जे हॉलमार्किंग आलं आहे आणि ज्वेलरी जी चेक होते आणि हॉलमार्कमुळे आपल्याला कळतं की आपलं सोन्याची व्हॅल्यू ती कुठेही तुम्ही गेले ना द्यायला तर ते सोनं तीच व्हॅल्यूनी भेटतं. पहिलं कसं असायचं, आपण ज्या ज्वेलरवाल्याकडे सोनं बनवतो तोच चांगला भाव द्यायचा, बाकीकडे गेले तर ते द्यायचे नाही. का? कारण ज्याच्याकडनं घेतले त्याच्याकडनं घे, कारण सोनं 24 केडियम म्हणून हे लोक नकली विकतात. तर तुम्हाला कितीही त्यांनी फोर्स केला, कितीही काही बोलले तर घ्यायचं नाही. आई, ताई, दादा, भाऊ सगळ्यांना सांगतोय मी, अजिबात घ्यायचं नाही. 24 केडियम म्हणजे नकली सोनं, अजिबात घ्यायचं नाही. हॉलमार्किंग सोनं जिद्दीने आणि जोरात आवाजात बोलायचं, मला हॉलमार्क दे पाहिजे, मी काही येडा नाही. तुम्ही त्यावेळी आमच्या आईवडिलांना घास बनवून टाकला. म्हणजे डायलॉग काय असतात माहिती का, घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या. म्हणजे हे लोक आपल्याला एक गवत घास समजतात आणि हे घोडा, आणि आपल्याला हे चावून खातात. आपली मेहनतची कमाई हे लोक खातात. तर ह्यांना ना खाऊन नाही द्यायचे पैसे, लक्षात घ्या. आणि जो इमानदार ज्वेलरवाला असतो ना तो हॉलमार्किंगची ज्वेलरी ठेवतो, चिंदीगिरी करत नाही. हॉलमार्क तो पण BISचा हॉलमार्क असतो गव्हर्नमेंटचा, तो मारतो. ती कुठची ज्वेलरी असू दे त्या सगळ्याच्यावर मारतो. तो जेवढं जमतं सगळ्याच्यावर मारणार, तो कधी चुकणार नाही, कारण तो प्रामाणिक असतो. आणि हे झोलरवाले ना, त्यांना आयते पैसे, 2 नंबरचे पैसे खायची सवय झालेली असते ना, ते तुमच्याकडनं काही गोड बोले, असे डायलॉग बिलॉग मारून तुम्हाला येडा बनवणार. अहो शेट आले, अहो कॉफी घ्या, चाय घ्या, हे घ्या, पैसे नंतर द्या. हे ज्वेलरवाले, यांचे शब्द लक्षात ठेवा. आणि 24 केडियम अवॉइड करा. फक्त काय घेणार, 916 22 कॅरेट आणि सगळ्यावर हॉलमार्क. बजेट असेल 18 कॅरेटचं तरी पण त्याला बोला मला त्याच्यावर गव्हर्नमेंटचाच हॉलमार्क पाहिजे, तुमचावाला नाही 24 केडियमवाला नकली हॉलमार्क. जय शिवराय.